कृपया आपण जायचं आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थोडासा आवाज जरा व्हॉल्यूम दे थोडासा. हॅलो हॅलो ओके. अरे हा मोठा आहे. हॅलो. या आजच्या क्रिकेट टुर्नामेंटला खास करून कल्याणहून आलेले शिवाजी पाटणे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मंचाचे सल्लागार सन्माननीय सुरेंद्र चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. सुरेंद्र चव्हाण आणि शिवाजी पाटणे यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाला 500 रुपये प्रत्येकी देणगी आलेले आहे मंडळाच्या वतीनं. त्यांचे लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी समाजसेवक माझे मार्गदर्शक सन्माननीय वसंत मोरे साहेब आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर अविनाश चव्हाण साहेब आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरोखर आजचे सामने पाहायला गेलात तर अगदी समालोचनाचं या ठिकाणी भरगच्च असं योगदान सन्माननीय या आपल्या खेड तालुक्याचे गणेशजी निकम आणि आमचे मित्र संकेत पडकीळ सिंधुदुर्गच्या मालवणी भाषेमध्ये यापुढे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आकर्षक असं सूत्रसंचालन त्यांच्याकडून होतंय. मित्रा तो वाढव ना जरा आवाजाचा. आवाज अगदी बिलकुल नाही मगाचपासून. प्लीज चेक करा. मला त्यानंतर हॅलो 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 आवाज वाढव. हॅलो हॅलो वायर वायर माईक. हॅलो हॅलो वाढव. हॅलो हॅलो हॅलो. धामणी धामणी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. धामणी संघ. हॅलो धामणी संघ एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. धामणी संघ. हॅलो हॅलो ब्रदर्स 11 धामणी. हॅलो हॅलो बिलकुल नाही आवाज. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. मैदानावरती चालू असलेला सामना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो ब्रदर्स 11 धामणी विरुद्ध हॅलो जनाईदेवी क्रिकेट संघ गावनवाडी. हॅलो. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय बाब्या आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती सिद्धू. हॅलो हॅलो कमिटी मेंबर जरा ट्रॉफ्यांकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो हॅलो. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. गोलंदाज हॅलो हॅलो गोलंदाज आदित्य यावेळेस मैदानावरती. चांगला फटका यावेळेस. झेलबादची संधी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या प्रयत्नात त्या ठिकाणी प्रयत्न झाला की झेल पकडण्याचा. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाला समजलं की झेल टिपला जाऊ शकत नाही. थोडासा आपला वेग कमी केला आणि चेंडू स्टॉप केला. त्यानंतर बॅकअप मध्ये चांगल्या प्रकारचा थ्रो. धामणी संघ आणि गावनवाडी आपला प्रतिनिधी दोघांचा इथे आलेला नाहीये. प्लीज हॅलो
लॉंग ऑफ वरती परत एकदा थोडंसं कॉम्बॉक्स मध्ये गडबड कमी करायची आहे. सामन्याचं सूत्र काही सांगता येत नाही, समोर काही बऱ्याच गोष्टी होऊन जातात, एक दोन चेंडू सुद्धा होऊन जातात कधी कधी. नक्कीच आमचे धडाईचे कार्यकर्ते सन्मान्य निकम सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. नक्कीच मैत्री म्हणा, देणगी म्हणा, काही म्हणा, दिलदर्या समुद्र राजा माणूस आमचे निकम साहेब आणि आमची भावकी सुद्धा आहे, म्हणायला काय हरकत नाही. आपण विराजमान व्हायचं आहे सर. चला, धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते मैदानावर 6 धावा. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटतं सिद्धू मैदानाच्या बाहेर. सेकंड राऊंडची शेवटची इनिंग, यानंतर पुढील सामन्यांकडे आपण वळूया मालवणीच्या दिशेने. तोपर्यंत एक इनिंग आपण मराठीमध्ये कंप्लीट करू. मराठी आपली मातृभाषा आणि मला वाटतं प्रत्येक शाळांमध्ये आता ती कंपल्सरी शिकवणं बंधनकारक केलेलं आहे. आणि कोणाचा फोन जरा कॉम्बॉक्स मध्ये वाजतोय, त्याला सायलेंट करा. चांगला फटका यावेळेस येतोय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र या ठिकाणी बीट होत आहे. दोन फलंदाजात भेदत या ठिकाणी चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषे पार. 4 धावा डीजे. करून मंच हे कार्य केले पदोपदी, कार्यात अग्रेसर हे असती सारे प्रतिनिधी. खेड तालुक्याचे हे वैभव जपते सारे आहे. वाढदिवस दिवाळी दसरा करती बघा साजरा. धन्यवाद डीजे. काय म्हणता? 10 धावा धावफलकावर. गोलंदाज विशाल, यावेळेस एक विशाल देहधारी व्यक्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज स्ट्रायकर एंडवरती नवीन फलंदाज आहे रोहित आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती बाब्या. फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस होती, मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू. फुल टॉस डिलिव्हरीला मला वाटतं बाहेर पाठवायला पाहिजे होतं, पण ती प्रतिक्रिया बॅट मधून दिसत नाही फलंदाजाच्या. मिस करताय त्या चेंडूला. स्लॉट मध्ये चेंडू, हवेत चेंडू उभा होतोय. निश्चित रूपानं क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल टिपला गेला. दुसरा गडी बाद होतोय तो धामणी संघाचा फलंदाज रोहित यावेळेस मैदानाच्या बाहेर. मला वाटतं पॉपिंग क्रीजच्या ते आतमध्ये होते आणि यॉर्कर लेन डिलिव्हरीच्या चेंडूला स्लॉट डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट केलं होतं. ती लेंथ होती यॉर्कर लेनची, मात्र स्लॉट मध्ये ती पिक केली. थोडंसं स्टंप लाईन वरती मागे गेले. पॉपिंग क्रीज मध्ये एक चांगल्या प्रकारे त्यांनी फटका खेळला, मात्र चेंडूला गती प्राप्त झाली नाही, मात्र उंची प्राप्त झाली. त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांनी घेतला आणि डीप मिड विकेट वरती एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बिट्टू, बाब्या आणि बिट्टू ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस काय होते पाहूयात. वाह, स्लाइस केले, चेंडूला दिशा दाखवली होती, मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्लेवर क्लेवर या ठिकाणी चांगला क्रिकेट मैदानावर. तो गॅप मध्ये जर चेंडू गेला असता तर निश्चितपणे चौकार वगैरे पाहायला मिळू शकला असता. आता फील्ड पोझिशनचा विचार केला असेल तर पॉइंट थर्डमॅन फाईन लेग कव्हर्स वरती 38 मध्ये खेळाडू ठेवलेले आहेत आणि स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक चांगली फील्ड पोझिशन सेट केलेली आहे मैदानावरती आणि 38 मध्ये थोडीशी ती फील्ड ओपन आहे. तिथे 1-2 धावा तुम्ही घेऊ शकता रनिंग बिटवीन द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू उल्लंघन करेल. मला वाटतं सीमारेषे पार 4 धावा पाहायला मिळत आहेत. ती लेंथ डिलिव्हरी होती, थोडासा चेंडू खाली राहिला, चांगली लेंथ पिक केली आणि दिशा दाखवली. कारण बघितलं होतं फलंदाजाने की आधीच पॉइंटचा क्षेत्ररक्षक
38 सर्कलच्या बाहेर आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून चौकार पाहायला मिळतो. या 4 धावांची सांघिक धावफलक 16 धावा धावफलकावरती. हॅलो, या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दाखवल्याबद्दल सन्माननीय शिवाजी पाटणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी मंचाचे अध्यक्ष आणि प्रवक्ता दोघांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवाजी पाटणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शिबे साहेब. बाब्या पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर. विशालचा पुढील चेंडू बाब्याच्या बॅट मधून इनसाइड आउट कव्हर ड्राइव्ह. निश्चित रूपानं चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषे पार. षटकार डीजे. दसरा करती बघा साजरा असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. मला वाटतं षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद झालेले आहेत. 11च्या रनरेटने एक चांगली धावसंख्या मैदानावरती बनवण्यात यशस्वी ठरलेला आहे तो धामणी संघ. सायगंडवरती नवीन फलंदाज बिट्टू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी लाईनवरती बदलतोय गोलंदाज. मला वाटतं वैभव आपल्याला पाहायला मिळेल. वैभवने या आधी चांगली गोलंदाजी केली होती. एका सामन्यामध्ये एक उत्कृष्ट फेकरेजी पाहायला मिळाली. पाहूयात या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. बॅकअप मध्ये फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र थर्डमॅनची चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावर पाहायला मिळत आहे. थोडासा वेळ फलंदाजांना सुद्धा मिळाला. त्या वेळेचा फायदा घेत पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित. रनिंग बिटवीन द विकेट फक्त 1 धाव आणि या एका धावेने सांघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं. 23 धावा धावफलकावरती. चांगली फील्ड पोझिशन आतापर्यंत सेट केली आहे. डीप कव्हर्स वरती क्षेत्ररक्षक एक तैनात केलाय. राईट हँड बॅटर बाब्या यावेळेस मैदानावरती. या ठिकाणी सन्माननीय मंचाचे सल्लागार सुरेंद्र चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मोठा फटका बाब्याच्या बॅट मधून. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. पुन्हा एकदा चेंडू अडवलाय, मात्र तो कॅरी होऊ शकत नाही हातामध्ये. थोडासा चेंडू मैदानाच्या आउटफील्ड वरती डान्सिंग मोमेंट करत 38 सर्कलच्या दिशेने आला आणि तो स्टान्स तेवढा वेळ त्या ठिकाणी फलंदाजांना मिळाला 2 धावा घेण्यासाठी. 2 धावेची सांघिक धावफलक 25 धावा. वैभव पुढील चेंडू बाब्यासाठी. बाब्याचा मोठा फटका. चेंडू हवेत फसतोय. पुन्हा एकदा वैभवसाठी तीच संधी होती. मागच्या एका मॅच मध्ये सुद्धा त्याने एक रिव्हर्स कॅच घेतली होती. चेंडूच्या उलट्या दिशेने धावत येत कॅच पकडणं इट इज नॉट इझी थिंग आणि ती कठीण गोष्ट त्यांनी सोपी करून दाखवली होती. यावेळेस तो थोडासा दूर राहिला, नाहीतर निश्चितच यावेळेस सुद्धा त्याने कॅच पकडायला प्रयत्न केला होता आणि प्रयत्नांना या ठिकाणी 100% द्यावे लागतील. निश्चित रूपानं प्रयत्न परिपूर्ण झाले नाहीत, मात्र प्रयत्न केले हे महत्वाचं. बाब्या पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती बाब्या पाहायला मिळतोय. धाव या ठिकाणी मिळत आहेत काहीशा. परत एकदा यावेळेस संधी प्राप्त होते, मात्र नो मॅन्स लँड झोन मध्ये त्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नव्हता. अरे वाह, क्लेवर 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 विकेट किपिंग. ऍक्शन केली थ्रो करण्याची आणि जसं त्याने बघितलं की नॉन स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज पोहोचला नाही पॉपिंग क्रीज मध्ये, लगेचच नॉन स्ट्रायकर एंडला सोडलं आणि स्ट्रायकर एंड वरती विकेट केलंय फलंदाजाला. बाब्या एक मोठी विकेट प्राप्त होते मैदानावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त आणि नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या दिशेने. संगीत. वैभवचा पुढील चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. संगीत ऑफ स्टिकच्या बाहेर ऑलरेडी शफल झाला होता आणि यष्टी रक्षण थोडंसं खराब.
यष्टिरक्षण चेंडू अडवला असता तर निश्चित रूपानं तिथे डायरेक्ट हिट मिळू शकली असती. ती डायरेक्ट हिट मिळत नाही आणि या ठिकाणी जी एक धाव आहे ती परिपूर्ण होते. एका धावेने सांघिक धावफलकामध्ये वधारणा होताना आपल्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 29 धावा. पुन्हा एकदा बॅकफुट वरती फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटला गेला. एक घोर चूक मैदानावरती. निश्चित रूपाने तो आवाज पुन्हा येईल. या पुढच्या मॅचेस बाकी आहेत. दुपारच्या सत्रामध्ये मी चालू केली होती परंतु तसा रिस्पॉन्स नव्हता. आता निश्चितच जशी जशी संध्याकाळ जवळ येते सर्वांमध्ये उत्साह वाढत जातो आणि तो उत्साह बरकरार ठेवण्यासाठी निश्चितच पुन्हा एकदा आपण वळणार आहोत मालवणीच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झालेली आहे 31 धावा. म्हणजेच 32 धावांचं आव्हान असेल ते ब्रदर 11 धामणी संघाने या ठिकाणी बनवले. 32 धावा त्यांना बनवायच्या लागतील. मला वाटतं जनाई देवी क्रिकेट संघ गावनवाडी संघाला. हॅलो, या ठिकाणी मंडणगड तालुक्याचे सुपुत्र आमचे मित्र आणि खरोखर आजच्या या सामन्याला त्यांनी भेट देऊन एक आकर्षण भेट दिलेली आहे. त्या हॅलो, आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय मंडणगड तालुक्याचे सुपुत्र आमचे मित्र आणि समाजसेवक सन्माननीय शिवाजीदादा बाईत यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. दादांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, 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 सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही 3 सामने बाकी आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवा फास्ट मध्ये. नक्कीच येणाऱ्या षटक आपण ऐकू शकाल. मालवणचा आवाज कुडाल संकेत सर होऊन जाऊ द्या. एक षटक, एक शेवटचं षटक. मागणी वाढत चाललेली आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा खेळाडू एक पाठवायचा आहे. संघ कुठला? दोन्ही टीमचा एक एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. बॅटिंग करणारी टीम आपल्याकडे खेळाडू आहेत, मग एखादा पाठवून द्या इकडे. धामणी संघ आपला एक खेळाडू येऊ द्या. धामणी या, तुमचं सहकार्य खूप छान आहे. धामणी संघाचं सहकार्य खूप छान वाटलं आतापर्यंत. नक्कीच जी निकम गोष्ट साहेब, तुमका माहिती असा शिस्तबद्ध संघाक आम्ही हे बक्षीस ठेवला. कोणाक गावता बघूचा लागतला. ते तर आहेच. नक्कीच तुम्ही सांगलात की शेवटच्या षटकात थोडी मालवणी कॉमेंट्री कर म्हणान. सकाळपासून ती वातावरण निर्मिती झालेली. दुपारच्या सत्रात ती थोडी जेवले आणि जेवण जेवारीला म्हणान ती थोडीशी कमी झाली. आता परत वाढता. बिर्याणीचो भात जिवारिल्लो दिसता. हर्षद फलंदाज स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती वैभव आपणाक बघू गावतलो. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय शिवाजीदादा बाईत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दादांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. सतीश निकम साहेब, राजेश उतेकर, प्रवीण उतेकर आणि आमचे मार्गदर्शक वसंत मोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी शिवाजी बाईत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. खेड तालुक्याची गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत फायनली आपणाक बघू गावलो ऋतांशू पाटील, मॅन फ्रॉम वाशी. त्याची खतरनाक बॅटिंग गेल्या वर्षी झालेली आणि यंदा तो मात्र नाया. पुढचो चेंडू, चांगलो चेंडू, यॉर्कर लेन डिलिव्हरी, मुळात टाकल्यान चेंडू. काजीतलो नेम, बंदुकीसून सुटलेली गोळी जशी डायरेक्ट सौदार जाऊन बसता तसो ह्यो चेंडू यष्टिरक्षकाच्या वळ्यात जाऊन पडलो. निर्धाव चेंडूची संगता आणि माका वाटतं आव्हान असा 32 धावांचा. बघ्या सर करतात काय. चांगलो चेंडू, परत एकदा बॅटची कडा घेतल्यान फाईन लेग रिजन मध्ये गेलो.
उगाच घाय करू नको. कधी कधी येळ बरो नसता, येळ वाईट असत तर काय होऊ शकता. कारण 6 चेंडूत 1 धाव सुद्धा कधी कधी येणार नाही आणि एका चेंडूत 6 धावा सुद्धा येतात. मी या जितकी वर्ष टेनिस क्रिकेट मध्ये कॉमेंट्री करतोय, मी एका चेंडूत 11 रन येताना सुद्धा बघलेले असे, ते पण फायनलच्या विजयासाठी. एका चेंडूत 11 रन किस्सो सांगायचं रवलो मागासच्या मॅचीत. आताच्या मॅचीत तो मी पूर्ण करीन. चेंडू हवेत उभं राहलो असा क्षेत्ररक्षक झेल खाली येतात, झेल खाली येतो प्रयत्न करतात, थोडंसं रवलो राम आणि माका वाटता पाठसून बॅकअप बरो असा. मालवणीत म्हटला जाता तू पुढे चल मी पाठसून इलय. कधी कधी लोक पाठसून येतात पण कधी कधी येणत नाही. मॅच मध्ये अशी कंडिशन निर्माण झाली, तो जर पाठसून नाही इलो तर चौकार बहु गावलो असतो. मॅच कंडिशन माणगाव बाजार प्रीमियर लीग माझ्या गावाची स्पर्धा. 1 चेंडूत 11 धावा होय होते आणि निश्चित रूपान नो बॉल पडलो, चौकार गेलो, 5 रन इले आणि नंतर रवले 6 रन एका बॉल मध्ये आणि एका बॉल मध्ये 6 रन होय असताना षटकार मारल्यान आणि मॅच समाप्त. एका बॉलात 11 रन होय होते आणि बॉलिंग टीमचो कॅप्टन 8000 चे फटाके घेऊन इल्लो, ते त्यांनी घरात नेऊन ठेवले. एका म्हटला जाता येळ बरो त्याचो खेळ बरो, येळ वाईट असलो तर आत्ता रनआउट झालो असतो. चांगली बॉलिंग गोलंदाज असा हर्षद, चांगली बॉलिंग. याच्या आधी पण त्यांनी चांगली बॉलिंग केली आणि ह्यो माका वाटता सेकंड राऊंडचो शेवटचो सामनो असा. फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण, वैभवाक जकडून ठेवता. आता परत कोणाकच हलाक देऊक नाही. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत. माका वाटता जास्त उशीर करूचो नाया. याच्यानंतरची जी बॉलिंग येतली त्या बॉलिंगेर तुमका प्रहार करूचो लागतलो, मोठे फटके घेऊचे लागतले, शान सारवचा लागतला, मुगड्यान रेच काढूचो लागतलो, पाटीर वळ काढूचे लागतले. नवीन गोलंदाज कोणीलो हा बघूया. नवीन गोलंदाज पियुष यान्सन. यान्सन आपणाक बहु गावता. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन असा आदित्य. चांगलो चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू समोरच्या दिशेन, चांगला क्षेत्ररक्षण, ऍप्रिशिएबल क्षेत्ररक्षण मैदानात बहु गावता. कौतुक करू तितक्या कमीच. एका म्हणतात निकम साहेब एफर्ट्स लावणा. या सामन्याचा महत्व कितक्या आता त्यांका माहिती असा. अशी फिल्डिंग आणि बॉलराक मग काही टेन्शनच नाही. तरी पण वैभव बघता मारूक गावता काय. यान्सनचो पुढचो चेंडू वैभवाक, यॉर्कर लँड डिलिव्हरी, मस्त चेंडू. परत एकदा यष्टीरक्षकाच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू, निर्धाव चेंडू. मालवणीत एखादी म्हण सांगाक सुद्धा वाव ठेवणत नाही, एवढी जबरदस्त गोलंदाजी मैदानावर बघू गावता. फक्त 4 रन धाव फलकार असत. दुसरा षटक प्रगती पथावर. बघूया काय होता. यान्सन नावाप्रमाणे तो यान्सन असाच, तशी बॉलिंग आहे तो टाकता. चांगली गोलंदाजी. मोठो फटको मारूचो होतो, निश्चित रूपान चेंडू काय कळणार नाही.
फलंदाजाक थोडंसं चेंडू समजत नाही माका वाटतं आणि ही फलंदाजी थोडीशी शांत गतीन आपणाक बघूक गावता. जरा जास्तच शांतता असा मैदानावर. अजून 3 सामने बाकी असत. विनंती असतली जरा लवकरात लवकर संपवा. मैदानावर थोडंसं व्यत्यय इल्लेलो असा. दिवा शहराच्या ऑनगोईंग डेव्हलपमेंटला आधार देणारा हा हेवी व्हेकल आपणाक मैदानावर बघूक गावता. समोरच्या दिशेन फटको. क्षेत्ररक्षक इलो परत एकदा. चेंडू आडयल्यान फेकी केल्यान एकच रन गावलो. चांगला क्षेत्ररक्षण. यान्सनचं पुढचं चेंडू. चांगलो फटको परत एकदा. समोर क्षेत्ररक्षक असा त्याच्या डोक्यावर सून गेलो. चेंडू आखांड्याच्या पार गेलो. चौकार. मालवणी संघाचा झाला तर बैल गेलो तो गेलो. जाताना बरोबर 9 हाताचो कासरू पण घेऊन गेलो. 4 धावा. धावसंख्या परावरती सांघिक धावफलक पोहोचला 9 धावांवरती. 7 चेंडू 23 धावा वयत. 7 चेंडू 23 धावा. अशी धावसंख्या असली काय कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याची आठवण होता. कारण अशी मॅच फिनिश करणं फक्त त्यांकाच माहिती होता. 46 बॉल 123 रन मागच्या एका मॅच मध्ये IPL च्या होय होते आणि पांड्यान त्या मॅचला 30 बॉल 65 रनचा राडून ठेवलेली. कलात्मक बॅटिंग आतापर्यंत त्याची इंडियन क्रिकेटसाठी आपणाक बहु गावलेली आहे. पंचांचा इशारा होईल. षटक समाप्त. नो बॉल ओके. नो बॉल फ्री हिट. 9+1. बाबा गेलो पंढरपुराक. इलो तरी वडे नाही इलो तरी वडे म्हणीचो अर्थ जेका कळलो त्याका सगळा कळला. बटाटे वडे नाही मालवणाक माळाक वडे करतात पिठाचे. मधी भोग असतात एका कोंबडी वड्याचे वडे. रनिंग बिटवीन द विकेट. माका वाटतं फक्त एकच रन घेतल्यानी. स्कोरर आमच्या सोबत बसलो हा दीपेश कदम. दीपेश उतेकर. 6 चेंडू 20 धावा वयत. शेवटची बॉलिंग कोण टाकतो त्याच्यावर डिपेंड असा. कारण मगाच्या मागच्या मॅच मध्ये बघितलात AB होतो बॅटिंग करी होतो. 4च्या 4 चेंडू सेम लेंथ काही एक फरक नाही. आणि वारंवार चेंडू सुद्धा 4च्या 4 चेंडू तुमका बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग वरती बघूक गावले. जसं की गोलंदाज ठरवूनच इल्लेलो मी माझो टप्पो सोडूचय नाही आणि एबीन तर ठरवूनच ठेवलेल्या तू खयव ठाक मी खयव मारतलय. मॅच संपल्यानंतर गोलंदाज इल्लेलो असा हर्ष. स्ट्राइक एंड वरती असा वैभव. मोठो फटको वैभवच्या बॅट वरून. माका वाटता थोडोसो पाठी रवलो क्षेत्ररक्षक. पाठसून बॅकअप बरो झालो. पुढसून कॅच धरूचो प्रयत्न पाठसून अडयल्यान. रनिंग बिटवीन द विकेट 2 रन गावले. धाव संख्या 14. फाईन तो क्षेत्ररक्षक थैसर तयार. थोडंसं फंबल झालो. गच्चा क्षेत्ररक्षण.
बॉल हातीत धरूच्या आधी बॉल टाकूक गेलो. जेका मालवणीत म्हटला जाता बघता भजी मागता वडे. मॅच संपल्यानंतर सुधा 11 आणि आयुष 11 दोनही कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊचा असा. सुधा 11 कॅप्टन आणि आयुष 11 कॅप्टन. बरी गोलंदाजी. आणि माका वाटतं आता 4 चेंडूत 16 रन होयत. चार चेंडू 16 धावा. बघूया काय होता. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन असा आदित्य आणि वैभव आणि गोलंदाज ह्यो हर्ष आपणाक बहु गावतलो. 4 चेंडू 16 धावा. कव्हरच्या दिशेने फटको बहु गावता. वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातीत गेलो. वैभव इलो स्ट्राईक एंड वरती. 3 बॉलात होय 15. बघूया काय होता. 3 बॉलात 15 काढतात काय. अटी तटीचो सामनो मैदानावरती आपणाक बहु गावता. जा काय करूचा हा आतात करूचा हा. कारण सुरुवाती गोलंदाजी बरी झाली. सगळ्यांका रोखून धरल्याने फलंदाजांका अजिबात हलाक देऊक नाय. फेअर डिलिव्हरी. पंचांचो इशारो कायच येऊक नाय म्हणजेच निर्धाव चेंडू. 2 चेंडूत 15. सामन्यात फक्त माका वाटतं औपचारिकता बाकी राहिलेली असा. पण सांगा शकनव नाही. क्रिकेट ह्यो अनिश्चिंताचो खेळ असा. कधी काय होऊ शकता. आता माका वाटतं कायच होऊ शकणार नाही. मगाशच्या बॉल पर्यंत खूप काय माय होऊ शकला असता. एका चेंडूत होय 15 रन. आणि माका वाटतं गोलंदाजी करणारो संघ असा धामणी संघ. जबरदस्त गोलंदाजी त्यांची मैदानावर बघू गावता. शेवटचो चेंडू इनिंगचो आणि ह्यो चेंडू सुद्धा भलयल्यान आणि निश्चित रूपाने यष्टीरक्षकाच्या वळ्यात गेलो चेंडू आणि सामनो समाप्त होता. 14 धावां सामनो विजयी होता धामणी संघ. आणि विनंती असतली चला फक्त कॅप्टन्स अलाउड आहेत. सुधा 11 आयुष 11 आणि ब्रदर 11 धामणी. हॅलो. या ठिकाणी सुधा 11 आणि दुसरे कुठले आता जे पराजय